चीन म्हटल्यानंतर गोल चेहरा, बारीक डोळे. आपल्याला भारताच्या ईशान्य भारतातली माणसंसुद्धा अनेक भारतीय त्यांना म्हणतात ती चीनी वंशाची आहेत असे. मला अगदी लहानपणच्या काही आठवणी आठवतात, म्हणून कुसुमाग्रजांची कविताही आठवत राहते. ती म्हणजे बर्फाचे तट पेटून उठले, सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिया आईचे शुभ्र हिमावर ओघळते. कारण ही 1962 चीननी जी भारतावर स्वारी केली आणि 1962चं न झालेलं युद्ध, नॉन बॅटल, नॉन वॉर, त्यामुळे कुसुमाग्रजांच्या कृपेने ह्या 2 ओळी आणि लहानपणी म्हणलेलं ते गाणं आठवत राहतं. चीनमध्ये क्रांतीला जेव्हा आकार येत होता त्यावेळेला भारतातले सोलापूरचे राहणारे डॉक्टर कोटणीस यांनी तिकडे जाऊन सेवा कार्य केलं होतं. ते डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी ही तुमच्या माझ्या सुदैवाने शांताराम बापूंच्या ताकदीचा जो दिग्दर्शक आहे त्यांनी एका चित्रपटामध्ये अजरामर केली. डॉक्टर कोटणीस यांना कदाचित आपण विसरलो असू, थोड्या काळापूर्वी त्यांची शताब्दी वगैरे झाली. डॉक्टर कोटणीसांची पत्नी चीनीच होती. डॉक्टर कोटणीसांच्या कमी वयामध्ये झालेल्या दुःखद मृत्यूनंतर ती पुन्हा चीनमध्येच गेली आणि या शताब्दी कार्यक्रमाच्या वेळेला म्हणून ती परत आलेली होती. बीजिंगला चीनमध्ये क्रांती होण्याच्या आधीचं नाव होतं पेकिंग, पण पेकिंग हे साम्राज्यवादी मध्ययुगातली जी मांचू राजवट म्हणजे जुनाट नाव, आणि ते आमचं अस्सल नाही, ते मूळ आमचं अस्सल नाव बीजिंग आहे, म्हणून चीनी राज्यकर्त्यांनी ते बदललं. पेकिंगचं बीजिंग झालं की ते आम्हाला चालतं, ते आम्ही लगेच मान्य करतो. बॉम्बेचं मुंबई म्हणायला लागलो की ते बुरसटलेलं असतं, जातीयतावादी असतं, आणि आम्हीच अजून प्रागतिकता समजतो की नाही नाही त्याचा उल्लेख बॉम्बेच असला पाहिजे. बीजिंग म्हणल्यावर आम्ही पटकन बरोबर लाईनीवरून त्याचा उल्लेख पुढे बीजिंग, नाही तर 1 मार्क जाईल. तो चीन. जग ऑलरेडी चीनला महासत्ता समजतं. आम्ही म्हणत राहतो की भारत महासत्ता होईल का. जग चीनला गांभीर्याने घेतं, आपण भारतीय अजून भारताला गांभीर्याने घेत नाही. पण मानवी समाज समूहांची जी वस्तुस्थिती आहे त्यामध्ये नाकारून चालणार नाही की चीन भारताचा स्पर्धक आहे. आणि आपल्याला जर नवा महामूर्खपणा करायचा नसेल तर खरं म्हणजे मनात स्वीकारलं पाहिजे की नुसता स्पर्धक नाही, शत्रूच आहे. आणि भारताच्या इतिहासातलं एक वेगळं आहे, नवीन पर्व आहे, ते समजावून घेतलं पाहिजे. याचा अर्थ लगेच युद्धखोर असावा लागतं असं नाही आहे, प्रश्न सावध असण्याचा आहे, कळण्याचा आहे. 19व्या शतकाच्या सुरुवातीला नेपोलियननी चीनचं वर्णन केलं होतं की हा झोपलेला ड्रॅगन आहे, आणि ज्या दिवशी त्याला आपण ड्रॅगन आहोत याची जाणीव होईल, तो जागा होईल, त्या दिवशी जग थरारून उठेल. हे बोलताना नेपोलियनचंही लक्ष भारताकडे होतं किंवा भारताकडे नेपोलियनचं लक्ष आहे असं भारतात असलेल्या आणि पाय पसरत चाललेल्या ब्रिटिश सत्तेला वाटत होतं. तुमच्या माझ्या भारताकडे तुमच्या माझ्यापेक्षा त्यांचं लक्ष जास्ती का असतं हेही आपण समजावूनच घेतलं पाहिजे. पण हा आपला शेजारी असलेला चीन हा भारताचा जो नवा इतिहास आकाराला येतोय त्यातला नवा अध्याय आहे हे आपण विसरू नकोयात. ऐकतो आहोत ती हे चीन नावाचं राष्ट्र नव्याने जागं कसं झालं, घडलं कसं, ते मध्ये एक त्याच्या गोष्ट ठेवून ऐकणार आहोत. पण आपण पहिल्या दिवसापासून ठरवलं की मेंदूत भारत ठेवून ऐकतो. समतोल बुद्धीने ऐकायचं आहे, पण तो मेंदूतला अंतःकरणातला भारत आम्हाला काय काम करायचं आमच्या परीने हे न सोडता. 1947 आम्ही स्वतंत्र झालो. एक तर स्वतंत्र होताना आम्ही तुकडे मान्य केले, आम्ही बिचकलो. ते ज्यांनी नाही केलं त्याची कथा आपण ऐकणार आहोत. म्हणून आज जगामध्ये अमेरिका महासत्ता म्हणून उभी राहते. आणि आपण जपानच्या कथेतही ऐकलं. पण तिथपासूनच्या 15 वर्षात 1962 चीन चाल करून आला. चाल करून आला ते आला म्हणजे काय, भारताच्या स्वातंत्र्याच्या 2 वर्षांनंतर 1 ऑक्टोबर 1949ला चीनमधली साम्यवादी राज्यक्रांती यशस्वी झाली माओच्या नेतृत्वाखालची. त्यावेळेला भारताला सिक्युरिटी काउन्सिलचे तुम्ही सदस्य बना अशी सिक्युरिटी काउन्सिलची ऑफर होती.
संयुक्त राष्ट्र युनायटेड नेशन्सचा भारत संस्थापक देश आहे, सिग्नेटरी संस्थापक देश आहे. आणि त्यावेळेला जे जगाचं राजकारण असेल, साम्यवाद विरुद्ध भांडवलशाही, साम्यवाद विरुद्ध लोकशाही देश वगैरे, त्यात अमेरिकेला भारत हा ब्रिटिश साम्राज्यवादातून मुक्त झालेला पण लोकशाहीवादी देश म्हणून वाटलं आधी की साम्यवाद विरोधी लढाईमध्ये भारत आपला मित्र होईल का काय. म्हणून भारताला ऑफर होती की सुरक्षा परिषदेचे परमनंट सदस्य म्हणजे व्हेटो अधिकार असलेले व्हा. पंडितजींच्यावर डाव्या विचारांचा प्रभाव असेल म्हणून असेल, सोव्हिएट रशिया म्हणून असेल, चीनची लढाई सुद्धा साम्राज्यवादी शक्तींच्या विरुद्ध होती म्हणून असेल, कारण काही असो, पण नेहरूंनी सुरक्षा परिषदेचं सदस्यत्व नाकारलं. नुसतं नाकारलं नाही, आम्हाला नको, चीनला द्या म्हटले. त्यावेळेला चीनला अमेरिकेने मान्यताही दिलेली नव्हती, ती पुढे वर्षानुवर्ष दिली नव्हती. आम्ही एक हिंदी चीनी भाईभाईचं सत्र आरंभलं, पण चीन पेटलेला होता जागतिक लाल क्रांती करण्याच्या कल्पनेने. पूर्व लाल आहे आणि चीनच्या अंतर्गत माओच्या नेतृत्वाखाली जी क्रांती झाली त्या क्रांतीचं शास्त्र होतं शेतकऱ्यांनी केलेली क्रांती. आणि आधी ग्रामीण भाग जिंकायचे म्हणजे शहरी भागांना वेढायचं, बेट बनवायचं, त्याचा सप्लाय रसदतेचे सगळी तोडून आपोआप शहरी भाग पण कोलमडतील आणि साम्यवादी क्रांती यशस्वी होईल. ही चीनच्या अंतर्गत क्रांती करताना जो माओचा सिद्धांत होता तो माओ आता जगाला लागू करत होता की अशी लाल क्रांती जगात करायची. त्यांनी जगाची वाटणी शहरी राष्ट्र आणि ग्रामीण राष्ट्र, भांडवलशाही राष्ट्र आणि अजून शेती अवस्थेत असलेली बुर्ज्वा राष्ट्र, त्यामध्ये माओच्या गणितामध्ये भारत हे ग्रामीण राष्ट्र, पण ते साम्राज्यवाद्यांना सामील असलेलं बुर्ज्वा राष्ट्र म्हणून शत्रू राष्ट्र. शिवाय सीमावादाचा प्रश्न होताच. 15 वर्षात शतकानुशतकांच्या नंतर मिळालेल्या स्वातंत्र्याच्या 15 वर्षात आजपर्यंत ज्या दिशेने आक्रमण नव्हतं ती नवी दिशा उघडी झाली भारताची. आधी उत्तरेचा हिमालय, आम्हाला वाटलं अभेद्य तटबंदी आहे. तटबंदी नुसती जमिनी, डोंगर, नद्या नाले यांची नसते, माणसांची असते. तो हिमालय सर कापत आधी तिबेट चीननी ताब्यात घेतला. 10 वर्ष नंतर अत्याचार सोसून मग तिबेटचा जो धार्मिक प्रमुख होता दलाई लामा, तो 1959 मध्ये भारतात पळून आला. दलाई लामाला आम्ही आश्रय दिला, तो अजूनपर्यंत आहे. तिबेटवरचं सार्वभौमत्व चीनचं आपण मान्य केलं, चीननी सिक्कीमवरचं आपलं मान्य नाही केलेलं. चुकीच्या येणाऱ्या बातम्यांच्यामुळे आपल्याला वाटतं की मान्य केलेलं आहे. चीननी सिक्कीमबद्दल एवढंच म्हणलंय की भारत चीन संबंध सुधारण्यातला सिक्कीम आम्ही प्रॉब्लेम होऊ देणार नाही. तिबेटला आम्ही मान्यता कधीच देऊन मोकळे झालो. काश्मीरमध्ये दहशतवादाचा सामना अजून करतो आहोत, स्पेशल स्टेटस वगैरे सुद्धा देऊन काश्मीरला. चीन म्हणले असले लाड चालायचे नाहीत. मधल्या 40 वर्षामध्ये चीनने तिबेटवर अत्याचार तर केलेच केले, पण आजच्या तारखेला तिबेटमधला लोकसंख्येचा समतोल बदललेला आहे. आता तिबेटची स्थानिक जनता अल्पसंख्याक झाली आणि हान लोक म्हणजे चीनने आणलेले, चीनमधून आणलेले हे ऑलरेडी आजच्या तारखेला बहुसंख्याक तर झालेच. काळाचा हा बदललेला प्रवाह कळल्यासारखे आता दलाई लामा म्हणतात की चीनचा तिबेट अविभाज्य भाग आहे हे आम्हाला मान्य आहे, पण आम्हाला हवी आहे चीनच्या अंतर्गत स्वायत्तता. उद्या तो बौद्ध विचार पुन्हा चीनमध्ये पसरेल का? मी एवढं बोलून ठेवतो, मला वाटतं की पसरेल. साध्या त्या हाँगकाँगच्या एवढ्याशा प्रदेशामध्ये बौद्ध विचाराचा आणि योग वगैरे साधना शिकवणारा फालून गॉंग नावाचा छोटासा संप्रदाय उभा राहतो. त्याची पण चीनी सत्ताधाऱ्यांना भीती वाटते की हे पुन्हा पसरता कामा नये, कारण त्यांच्या विचारात धर्म ही अफूची गोळी. त्यामुळे ते बौद्ध विचाराचे विरोधक, त्यामुळे त्यांना चालणार नाही. पण आम्हाला भारताच्या इतिहासातला हा नवा चॅप्टर आहे. आधीच्या इतिहासात चीनशी भारताचे सांस्कृतिकच संबंध आहेत, ते प्रेमाचे आहेत, जिव्हाळ्याचे आहेत, ते एकमेकांमधल्या तर देवघेवीचे आहेतच आहेत. आपण चीनी माती, चीनी सिल्क, चीनी कलाकुसर याचा आदर करत आलो. आणि बौद्ध विचार इकडून चीनमध्ये गेला, तो सम्राट आणि आपणहून स्वतःच्या इच्छेने चर्चेनंतर स्वीकारला बौद्ध धर्म. तो तलवारीने नाही गेला, तो पैशाचं बळ होतं म्हणून नाही गेला, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भाग म्हणून नाही गेला. बौद्ध भिक्षू आपला विचार मांडायला गेले, चीनी सम्राटाने त्याचं स्वागत केलं, चर्चा झाली धर्मावरून आणि त्यावेळच्या चीनी सम्राटाला पटली म्हणून त्यांनी बौद्ध विचार, बौद्ध धर्म स्वीकारला.
ती चिनी संस्कृती नामशेष करून उच्चाटन करून नाही आहे. वैशिष्ट्य आहे भारताच्या. धर्मविचार, धर्मविजय गौतम बुद्धांनी शिकवलेला असो, वैदिक असो, त्याचं हे वैशिष्ट्य आहे. पण आता होतोय हा चॅप्टर नवा आहे. आणि इतिहासापासून काही शिकायचं असेल तर युद्धखोर न होता पण निदान सावध राहायला शिकलं पाहिजे. सगळ्याच अर्थाने आम्हाला हा चीन कळायला पाहिजे. या चीनचं भारताशी खूप साम्य पण आहे आणि साम्याच्या एका मर्यादेनंतर वेगळेपणा पण आहे. तो कोणाही दोन समाज समूहांमध्ये असतो. भारता इतका चीन हा प्राचीन समाज. 4 नद्यांच्या काठावर ज्या प्राचीन संस्कृती बहरल्या, इजिप्त, मेसोपोटामिया, सिंधू नदी आणि हो हँग हो चीनमधली. चीनी लोक हो हँग होचे सुपुत्र असं म्हणवतात. येलो रिव्हर आणि आम्ही हान, हान म्हणजे मूळ चीन वंशीय, शुद्ध चीनी वंशीय असं म्हणवतात. लोकसंख्येमध्ये सुद्धा भारत चीनमध्ये साम्य आहे. आणि आम्ही वेळेत शहाणं न होता तेवढ्याच एका क्षेत्रातलं कर्तृत्व जे दाखवत सुटलो ते जर चालू राहिलं तर 2025 साली भारत चीनची लोकसंख्या ओव्हरटेक करेल. जगातले 2 सर्वात मोठी लोकसंख्या असलेले देश म्हणूनही साम्य. विशाल आकाराचे देश, भौगोलिकदृष्ट्या चीन भारतापेक्षा सुमारे 2.5 पट मोठा आहे तिबेट धरलं तर. पण भारतही एक खंडप्राय देश, विशाल देश, चीनही विशाल देश. आपल्याला चीनकडे पाहताना वाटू शकतं की चीनची चित्रलिपी, चीनची भाषा आणि एकूणच चीनी लोक सगळे एका वंशाचे. अभ्यास केल्यावर लक्षात येतं की हे खरं नाही. भारता इतकं वैभव, वैविध्याचं, मी त्याला वैभव म्हणतोय, इतकं वैविध्य चीनचं नसेल. पण चीन बाहेरून पाहताना जेवढा मोनोलिथिक एकसंध वाटतो तसं नाही चीनचं. चीनमध्ये सुद्धा अनेक तऱ्हांचे वंश, अनेक भाषा, भाषांचे अनेक प्रकार, चित्रलिपी लिहिण्याचे अनेक प्रकार. चीनी भाषा म्हणून आपण ज्याला ओळखतो तिचे प्रदेशनिहाय वेगवेगळे प्रकार आहेत. अधिकृत चीनीला मंदारिन म्हणतात. मंदारिन म्हणजे प्राचीन चीनी भाषा, पण प्राचीन चीनी जो राज्यकर्ता वर्ग होता त्यांना मंदारिन म्हणायचे. चीनमध्ये इसवी सन पूर्व 4थ्या शतकाच्या काळापासून स्पर्धा परीक्षेद्वारे प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड होत असे. आद्य UPSC MPSC हे चीनमध्ये होते. प्राचीन चीन शास्त्र तंत्रज्ञानातला प्रगत देश आहे, कलाकुसरीमधला प्रगत देश आहे, जीवनाच्या सर्व क्षेत्रांमधली एक समृद्ध संस्कृती, आत्मविश्वास असलेली संस्कृती हे प्राचीन चीनचं स्वरूप आहे. भारताचंही स्वरूप आहे. आजच्या तारखेला असलेले लोकसंख्येचे प्रश्न, समाजातलं स्त्रीचं स्थान, बुरसटलेले विचार, 19व्या-20व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत चीनी पुरुष वेणी वाढवायचे आणि स्त्रीच्या सौंदर्याचं लक्षण होतं तिचे पाय बारके असणं म्हणजे सौंदर्य. ते मुलीचे पाय बारके लावेत म्हणून ते लहानपणापासून लाकडी जोड्यात असे करकचून आवळून बंद ठेवले जायचे. आणि त्याही समाजव्यवस्थेने स्त्रीला दिलेलं काम होतं चूल आणि मूल, पुरुष प्रधानता. पण साम्यवादी क्रांतीखाली चीनी समाजही बदलत गेला. गेल्या 100-150 वर्षाच्या प्रबोधनाच्या परंपरेनंतर आज आपण बदलतो आहोत. त्याबद्दल आपल्याला आनंद नाही, समाधान नाही, तर तुम्ही माझ्याकडनं ऐकताच आहात. साम्याच्या अशा काही मुद्द्यांच्या नंतर भारत चीन साम्य बहुधा थांबतं, मग फरक चालू होतात. वैविध्यामध्ये फरक आहेत. भारतामध्ये भाषांचं, लिपी, सर्व तऱ्हांचे जाती, धर्म, पंथ, दुर्दैवाने त्यांच्यातले भेद, ते वैविध्य भारतात जास्ती आहे. गरिबीचा प्रश्न चीनमध्ये आजही आहे. चीननी भांडवलशाही आर्थिक धोरणं स्वीकारल्यानंतरही चीनमध्ये प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार, तो पुन्हा भारत चीनमधलं साम्य आहे. आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी भ्रष्टाचारात जे क्रमांक लावलेत त्याच्यात भारताच्या वर चीन आहे. म्हणजे चीनमध्ये भ्रष्टाचार जास्ती, पण एकाला पैसे दिले की भागतं काम होतं. आम्ही लोकशाही देश आहोत आणि मी लोकशाहीला कमी लेखायला नाही म्हणत आहे. भारत चीनमधला फरक आहे. चीन एका पक्षाची सत्ता आहे. निवडणूक होते पण उमेदवार एकच असतो. लहानपणी शाळेमध्ये जी मुलं बुद्धिमान आहेत त्यांना पार्टीची मेंबरशिप ऑफर होते. चीनी कम्युनिस्ट पार्टीचा सदस्य कोणी होऊ शकत नाही. शाळेमध्ये जे गिफ्टेड मुलं, इंटलेक्च्युअली गिफ्टेड, बुद्धिमान, त्यांना पार्टी ऑफर करते लहानपणी हुशार मुलं ओळखून. मग त्यांचं टॅलेंट ओळखून त्यांना पार्टी क्षेत्र ठरवून देते. ते राजकारणात पुढे जातात. गेल्या 6 महिन्यांमध्ये आपण पाहिलं असेल की चीनचा केवळ चेअरमन आणि पंतप्रधान बदलले नाही, तर 70 आणि 80च्या वयामध्ये असलेली चीनची संपूर्ण पिढीच्या पिढी, फळीच्या फळी सत्तेवरनं उतरली
आणि त्यांच्या जागी तुलनेने वयाने तरुण असलेले म्हणजे 50-60 हे सत्तेमध्ये चढले. म्हणजे सत्तांतर शांततेनेच झालं. आणि आता माझं वय झालं हे लक्षात घेऊन ज्यांनी आधीची 50 वर्ष चीनच्या राजकारणावर प्रभुत्व ठेवलं ते पायउतार झाले आणि त्यांनी सत्ता नव्या पिढीच्या हातामध्ये ठेवली. हा सत्ता बदल पण चीनमध्ये होतो. भाषा, लिपी, शेती हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे असा आहे. कारण तुमच्याशी मी आज बोलताना जो सुरुवात करतोय मला जाणीव यायची की खरे हे मुद्दे थोडे अधिक गंभीर आहेत. तुमच्यातले काही जण का होईना वाट पाहणं चालू करतील की गोष्ट केव्हा चालू होते. गोष्टच आहे ही, गोष्ट राष्ट्राची गोष्ट आहे, गोष्ट हे विसरू नको आहे. भारताला एक चीन फोबिया तयार होतोय का आणि ऑलरेडी न्यूनगंडाची भावना अशी मला शंका आहे. तिची एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्यामुळे मला इथे सांगितलंच पाहिजे की आकाराला, भौगोलिक आकाराला चीन जरी भारताच्या 2.5 पट असला तरी शेतीयोग्य जमीन भारताची जास्ती आहे. आणि शास्त्र तंत्रज्ञानातलं एकही क्षेत्र आज असं नाही की जिथे चीन पुढे आहे आणि भारत मागे आहे. उलट IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि बायो इन्फॉर्मेटिक्स, जेनेटिक्स यामध्ये भारत चीनच्या पुढे आहे. हा आपला एक स्पर्धक, हा आपला संभाव्य शत्रू आहे का, आहे संभाव्य का सावध राहिलं पाहिजे. त्याचे काही प्राचीन काळापासूनच्या काही गोष्टींचे ठिपके आपण लक्षात घेत आपली रांगोळी रेखूयात आजची, मग त्याच्यात रंग भरू. इसवी सन पूर्व 4थ्या शतकात आपण आपल्या शैक्षणिक कामाला ज्याचं नाव दिलेलं आहे त्याच्या दूरदृष्टीने त्यांनी त्यावेळच्या जनसामान्यांना हाताशी धरून केलेली क्रांती म्हणजे चंद्रगुप्त मौर्य, त्याच्या 50 वर्षांनंतर चीनला एकात्म बनवणारा सम्राट निर्माण झाला. त्याचं नाव शी हुआंगटी. इसवी सन पूर्व 250च्या आसपास. त्यावेळेला चीनच्या उत्तरेहून चीनवर सतत या ज्या मंगोल टोळ्या होत्या यांचे हल्ले होत असत. ते हल्ले कायमस्वरूपी रोखण्याकरता म्हणून शी हुआंगटीनी चीनची भिंत उभी केली. हजारो लोकांच्या कष्टामधून ती चीनची भिंत उभी राहिली. अजब आहे आणि अतर्क्य प्रकारे. कारण अवकाशामधून माणसाच्या डोळ्याला दिसणारी मानवनिर्मित खूण तेवढी एकच आहे. स्पेसमधून सुद्धा दिसते ती चीनची भिंत दिसते. ती या शी हुआंगटीच्या काळामध्ये निर्माण झाली. त्याचे काही भारतावर परिणाम झाले हे अनेक वेळा आपल्या लक्षात नाही आहेत, कारण ते कुठे नुसत्या पाठ्यपुस्तकातल्या ओळींमध्ये असत नाही. चीनच्या उत्तरेला आणि उत्तरेपासून चीनच्या पश्चिमेकडे जात आधी होत्या हुणांच्या टोळ्या. हुणांच्या पश्चिमेला होत्या कुशाणांच्या, कुशाणांच्या पश्चिमेला होत्या शकांच्या टोळ्या. ज्या वेळेला शी हुआंगटीने ही भिंत उभी केली आणि हुणांना आता चीनवर आक्रमण करणं अशक्य झालं, त्यावेळेला त्या हुणांनी तोंड वळवलं आणि पूर्व अथवा दक्षिणेला आक्रमण करायच्याऐवजी त्यांनी पश्चिमेला आक्रमण चालू केलं. त्यामुळे हुणांनी खो दिला कुशाणांना. हुणांच्या समोर कुशाण टिकत नव्हते, ते पळत सुटले. त्यांनी खो दिला शकांना. आता शकांनी कुठे जायचं तर तुमचा माझा हा भारत देश कायम आक्रमकांचं स्वागत करायला धर्मशाळा सिद्धांत जो आहे त्याला तयारच आहे. फरक एवढाच आहे की निदान शक आले, त्यांच्या पाठोपाठ कुशाण आले, त्यांच्या पाठोपाठ हुण आले. त्यांचा ह्या देशाने लष्करी पराभवही केला आणि नंतर सांस्कृतिकदृष्ट्या त्यांना आपल्या समाजव्यवस्थेची, संस्कृतीशी एकरूपही केलं. ती ताकद, ती प्रसरणशीलता, ती लवचिकता त्या प्राचीन भारताकडे होती. तेव्हाचा भारत वैभव संपन्न होता. पण चीनची भिंत उभी राहण्याचे हे जे भारताच्या इतिहासावरही परिणाम होत गेले. मग बौद्ध विचाराचा संपर्क आहे. चीनमध्ये कन्फ्युशियस हा अतिशय हार्ड व्यवहारी विचार सांगणारा तत्त्वज्ञ राज्यव्यवस्थेविषयीचा विचार मांडला. अनेकदा मला वाटत आलं की कन्फ्युशियस हा चीनचा चाणक्य आहे आणि उलट म्हणजे चाणक्य हा भारताचा कन्फ्युशियस. इतकं व्यवहारी, हार्ड, रिअलिस्टिक असं तत्त्वज्ञान, राज्यव्यवस्था, प्रशासन कसं चाललं पाहिजे, अर्थव्यवस्था याविषयीचे विचार आणि एक व्यावहारिक जीवनाचं कोड, नैतिक मॉरल कोड. पण तसा चीनचा गौतम बुद्ध म्हणजे लाओ त्से ह्यांनी एक निवृत्तीवादी विचार, ध्यानधारणा, जंगलामध्ये असणे, याद्वारा मुक्तीची वाट याविषयीचा विचार मांडला. अचानक प्राचीन काळानंतर आता आधुनिक काळामध्ये युद्धशास्त्र शिकायला एका प्राचीन चीनी विचारवंताला नव्याने स्थान मिळतं. त्याचं नाव आहे सन त्झू. सन त्झूनी युद्धशास्त्र, आर्ट ऑफ वॉर, आणि तो युद्धशास्त्राला आर्ट म्हणतो, कला म्हणतो, ते सन त्झूनी लिहिलं. माओनी चिनी क्रांती घडवून आणताना जे युद्धशास्त्र वापरलं ते सन त्झूचं युद्धशास्त्र होतं, क्लॉसविट्सचं नाही. क्लॉसविट्स हा एक दुसरा ऑस्ट्रियन विचारवंत युद्धशास्त्रातला. युद्ध हे
राजकारणाचं एक एक्सटेन्शन आहे असं शास्त्र मांडून युद्धाचा व्यूह मांडणारा म्हणजे हा क्लॉसविट्झ. सन त्झू हा युद्धशास्त्राचा वेगळा विचार मांडतो. मंदारिन, मग एकपक्षीय देश, आणि तो बदलू सुद्धा शकतो. म्हणजे किती बदलू शकतो? आपण जो आजचा चीन पाहतो हा आर्थिक धोरणांच्या अर्थाने माओचा चीन नाही आहे. माओनी चीन एकसंध केला, त्याला समतेचं बलाढ्य होण्याचं स्वप्न दिलं, शोषणाविरुद्धची लढाई केली. पण माओनी जी डावी साम्यवादी धोरणं अवलंबली तिला माओच्या अनेक जवळच्या सहकाऱ्यांचा सुद्धा विरोध होता. माओच्या डोक्यात दर 10 वर्षानंतर कल्पनांची जी नुसती कारंजी नाही तर धबधबेच्या धबधबे फुटायचे, तसे 100 फुलं फुलू दे नावाची मोहीम, आपलं म्हणणं मोकळेपणाने मांडा नावाची मोहीम, सांस्कृतिक क्रांती नावाची, ह्याच्यामध्ये लाखो जणांचं झालेलं शिरकाण निर्दयपणाने, याला माओचा जवळजवळ उजवा हात म्हणावा लाँग मार्चच्या काळातला अशा एका सहकार्याचा त्या धोरणांना विरोध होता. त्याचं नाव दंग झियाओफंग. हा केवळ माओचा लाडका होता म्हणून त्याची कत्तल नाही झाली, पण त्याला क्रांतीचा शत्रू म्हणून पार्टीतून काढून टाकण्यात आलं. 15-20 वर्ष तो दऱ्याखोऱ्यात अज्ञातवासात विजनवासात राहत होता. माओचा मृत्यू झाला 77-78 साली. त्यानंतरची 3-4 वर्ष वारसा हक्काची लढाई चालू होती. माओची त्यावेळची पत्नी ती एक अभिनेत्री होती, माओचे काही जवळचे सहकारी, आणि विरुद्ध हा दंग झियाओफंग. 3 वर्ष असा वारसा हक्काचा लढा चालल्यानंतर दंगचा विजय झाला 1981. आणि चीननी सगळी साम्यवादी धोरणं बदलायला सुरुवात 1981 केली. आजचा चीन हा राज्यव्यवस्थेने साम्यवादी आहे, पण अर्थव्यवस्थेने इतका कदाचित अमेरिकेपेक्षा जास्त भांडवलशाही आहे. ही अशक्य हायब्रिड जमतं कसं? असा वेगळा प्रयोग रशियामध्ये गोर्बाचेवनी करायचा प्रयत्न केला. गोर्बाचेव सकट रशिया सकट साम्यवाद कोसळला. कारण भांडवलशाही नुसती येत नाही, भांडवलशाही बरोबर एक जीवनाची पद्धत येते, समाजातली मुक्तता येते, त्यामुळे उदारमतवादी लोकशाहीची मागणी येते. हे सगळं चीनमध्ये घडलं का? घडलं. तरुण पिढी जीन्समध्ये वावरायला लागते, डिस्को आणि डान्सचे बार निघतात. मग ती तरुण मुलं म्हणायला लागतात की आम्हाला एका पक्षाची ही हुकुमशाही मान्य नाही, आम्हाला पण लोकशाही पाहिजे. ते चीनमध्ये 1989 घडलं. ते म्हणजे ही तियानमान चौकाची घटना. दंग झियाओफंग त्यावेळेला चीनचा सत्ताधारी होता. त्याला ह्या तरुण मुलांच्याबद्दल मनातून असेलही प्रेम, पण त्यांनी पाहिलं आणि तियानमान चौकामध्ये रणगाडे घालून ते आंदोलन चिरडून रणगाड्याच्या खाली ॲक्च्युअल फिजिकली चिरडलं. चीनच्या इतिहासात एखाद्या लढाईत हजारो माणसं मेली, लाख जणांची कत्तल झाली, याचं काही वाटू नये इतका हिंसाचार, इतक्या कत्तली सुद्धा आपल्याला दिसून येतात. पण चीनचा निश्चय पक्का आहे, ते म्हणजे एक समर्थ राष्ट्र म्हणून यायचं. त्यासाठी शोषणातून मुक्त होण्यासाठी जे तत्वज्ञान स्वीकारायचं ते माओच्या नेतृत्वाखाली साम्यवाद स्वीकारला. पण आधुनिक चीन म्हणजे नुसता साम्यवाद नाही आहे, साम्यवादाचं चीनी रूप आहे. हे पहिल्यापासून लक्षात ठेवून केलेलं चीनी रूप आहे. म्हणजे हा साम्यवादाचा राष्ट्रवादाशी झालेला योग्य संकर आहे, चीनी विचारवंत आणि कार्यकर्त्यांनी घडवून आणलेला, जो आमच्या देशातल्या डाव्या चळवळीला कधी समजला नाही. विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून काम करताना गमतीत का होईना मी म्हणायचो माझ्या कम्युनिस्ट मित्रांकरता की हे एक गट आहे की तो मॉस्कोमध्ये पाऊस चालू झाला की इथे छत्री उघडतो, आणि दुसरा बीजिंगमध्ये पाऊस झाला की इथे छत्री उघडतो. असं न करणारा जो साम्यवादी विचारवंत आणि नेता होता तो चळवळीतनं त्यामुळे बाजूला पडला. ते म्हणजे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे. त्यांनी भारतीय जी विचारधारा पद्धती याच्याशी नातं न तोडता साम्यवादाचा प्रयोग, ते कॉम्रेड डांगे हळूहळू एकटे पडत जणू अशी चित्र ह्या भारतातल्या डाव्या विचाराचं होतं. पण पहिल्या दिवसापासून हा जो साम्यवादाचा गुरु आहे त्या गुरुनी पहिल्यापासून सांगितलेलं होतं की तो साम्यवाद जसाच्या तसा घ्यायचा नाही, मार्क्सचाही नाही, स्टॅलिन आणि लेनिनचाही नाही. त्याचं चिनी संस्करण, ती चकमक, ती लढाया आहेत त्या कशा आहेत ते अर्थातच आपण पुढे ऐकतो. मला भारत चीन आणि त्याची ही रूपरेषा, जी रांगोळी मी म्हणतोय, पेंटिंग उभं करताना तुम्हाला हे 2 प्रसंग सांगितल्याशिवाय राहत नाहीत. भारत चीन सीमेवर लेह लडाख हा जो भाग आहे तिथे लेहच्याही उत्तरेला गेलो की खारदुंगला नावाची खिंड लागते. त्या खारदुंगला खिंडीच्याही पुढे ऐन सीमा चालू होते. ती चालू होताना एक तळ आहे मोठं, त्या तळ्याचं नाव आहे पॅनगॉंग लेक, पॅनगॉंग तळ.
त्या तळ्याच्या काठावर त्याला लागून उजवं वळण घेतलं तर 4 किलोमीटरला जगातला सर्वात मोठ्या उंचीवरचा विमानतळ आहे, तो म्हणजे चुशूलचा विमानतळ. 1962 मध्ये जेव्हा चीनी आक्रमण झालं तेव्हा चीनने हा चुशूलचा विमानतळ ताब्यात घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आमच्या जवानांनी केलेला जो चित्तथरारक पराक्रम आहे, त्या पराक्रमामुळे चुशूलचा विमानतळ वाचला. चुशूलचा विमानतळ वाचला, त्यामुळे विमानाने निदान सैन्याला रसद पोचवता आली. 1962च्या चीनकडे एअरफोर्स नव्हता. 1962 मध्ये साम्यवाद विरोधाचं कारण असेल म्हणून का विना, पण अमेरिका आणि त्यावेळेचा अमेरिकेचा राष्ट्रपती केनेडी हल्ला भारताबद्दल जवळीक होती. केनेडीचा जो गुरु गाल्ब्रेथ हा भारतामध्ये अमेरिकेचा राजदूत होता आणि तो पंडितजींना पुन्हा पुन्हा सांगत होता की याला आधी त्यांनी परवानगी मागितली, अमेरिका सगळी मदत करेल, हवं तर अमेरिका सैन्य आणेल. ते पंडितजींनी नाकारलं. माझी ही खात्री आहे की तो निर्णय योग्यच आहे. भारताच्या भूमीवर अमेरिकेचं सैन्य लढेल तर भारताचा कंबोडिया वगैरे सुद्धा झाला असता. मग गाल्ब्रेथनी ऑफर केलं होतं आमची विमानं मदत देतील, तेही नाकारलं. गाल्ब्रेथनी सल्ला दिला होता की चीनकडे एअरफोर्स नाही आहे, तुमच्या सैन्याची जर पिछाट होती तर एअरफोर्स वापरा. आजपर्यंत उत्तर नाही की एअरफोर्स का नाही वापरण्यात आला. चीनच्या या 62च्या लढाईवर नंतर एक आयोग नेमण्यात आला, तो आहे हेंडरसन ब्रुक्स अहवाल. तो अजूनही जनतेला देण्यात आलेला नाही, गुप्त आहे. तो राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कारणासाठी हा हेंडरसन ब्रुक्स अहवाल गुप्त ठेवण्यात आलेला आहे. त्या पॅनगॉंग लेकवर आम्ही गेलो. त्या लेकचा 2/3 भाग चीनच्या ताब्यात आहे, 1/3 भारताच्या. आणि भारताच्या ताब्यात जी किनारी येतो तो डोळ्याला दिसतं की ते संपतं. पाण्यातून आखलेली एक काल्पनिक रेषा आहे, फिक्टिशस. त्याच्या पलीकडे चीनची हद्द चालू होते. मला तिथे भारतीय जवानांबरोबर राहताना सुद्धा काळीज हल्लेलं आहे, कालवाकालव झालेली आहे. ते म्हणजे भारतीय जवानांच्या अंगावरचे कपडे साधे, हातातली शस्त्र अजून पूर्वीच्या काळची म्हणावी तशी, रसद कमी आणि डाळभाताचं जेवण जेवत होते. चीनी सैनिकांच्या भेटीगाठी झाल्या. चीनी सैनिकांच्या अंगावरचे कपडे टॉप क्लास, हातातली शस्त्रास्त्र अद्ययावत. त्यांना लेकमध्ये पहारा करता यावा म्हणून ज्या लॉन्चेस होत्या त्या सुपरफास्ट लॉन्चेस त्यांच्याकडे. त्या लॉन्चेस दर विशिष्ट 3 तासांच्या नंतर सीमारेषेवर येऊन जायच्या. आमच्याकडे वल्ह्यानी मारण्याची नाव होती. पण तो जो समर्थ पराक्रमी भारतीय जवान आहे जो तिथे सीमेवर उभा असतो, माझ्या अगदी लहानपणी ही जी मी तुम्हाला कुसुमाग्रजांची कविता सांगतोय ती ऐकत आणि म्हणत असण्याच्या वेळी सुद्धा एका वृत्तपत्रातलं चित्र मी आजपर्यंत विसरलेलो नाही आहे. ते म्हणजे चीनची सीमारेषा, कुंपण होतं आणि 2 सैनिक एकमेकाच्या समोर अशी गनची जी बॅयोनेट आहे ती एकमेकाला टेकलेली असे उभे आहेत, एक भारतीय जवान आणि एक चीनी जवान. 1962च्या लढाईवर आधारित हा जो चित्रपट आहे, हिंदी असून माझा नावडता नाही, हिंदी असून त्यातला मुख्य रोल देवानंदचा असून तो मला आवडायला माझी हरकत नाही. म्हणजे चित्रपट किती बरा असेल कल्पना करा तुम्ही. आणि तो मला आवडता म्हणजे तो ठसलाय, लक्षात राहिलेला आहे तो हकीकत, कारण तो 62च्या लढाईवर आधारित आहे. संगीत तर त्याच्यातलं छान आहेच आहे, पण ही कर चले हम फिदा हे जे गाणं आहे आजपर्यंत मोहम्मद रफीने अजरामर करून ठेवलेलं ते आठवत राहतं. पॅनगॉंग लेकच्या काठावरचं हे भारतीय सैन्य आणि चीनी सैन्याची स्थिती पाहताना माझं काळीज लक्कन हल्लेलं आहे. ते कमी पडलं का काय असं वाटावं. असं ज्या वेळेला कारगिलला 99 मध्ये गेलो होतो, ती गोष्ट आपण ऐकणार आहोत, पण त्यावेळेचा एक प्रसंग चीनबद्दलचा आहे म्हणून सांगतोय. कारगिलला आमची आर्मी ब्रीफिंग देत होती आम्हाला, आणि आर्मीचा खूप वरिष्ठ अधिकारी, पद नाही सांगत, नाव गाव नाही सांगत, आणि ब्रीफिंग कारगिलला चालू होतं. आणि त्यांनी कारगिलची लढाई कशी झाली वगैरे सगळं मांडलं. नंतर मी त्याच्याशी बोलत होतो. त्या ऑफिसरनी मला समजावून सांगितलं की पाकिस्तान भारताविरुद्ध युद्धामध्ये कधीही जिंकू शकत नाही. त्याचं त्यांनी युद्धशास्त्राचं जे असेल ते कारण सांगितलं. ते जे काही कारण होतं ते ऐकून थोडंसं बरं वाटतंय. तोवर हा अधिकारी पुढचं वाक्य बोलला की याच कारणामुळे चीनशी भारत कधीही युद्ध जिंकू शकत नाही. आणि मी असं लक्कन माझं काळीज हल्लं ते विसरलेलं नाही, आजपर्यंत ते हालून जाणं विसरलेलो नाही आहे मी. की जर वरिष्ठ सेनाधिकारी आणि त्यांचं मोराल लढाईला सामोरं जायच्या आधीपासूनच हे असेल की पाकिस्तान स्टँड्स नो चान्स अगेन्स्ट इंडिया बट इंडिया स्टँड्स नो चान्स, अरे इंडिया स्टँड्स नो चान्स अगेन्स्ट चायना. म्हणजे आम्ही इंग्लिशमधलंच वाक्य इज ॲक्सेप्टिंग डिफीट इवन बिफोर द फर्स्ट बुलेट इज फायर्ड. की मेंदू मोराल, ते एका सेनाधिकाऱ्याचं मोराल तिथे लष्कराच्या सीमेवर म्हणून ठरत नाही,
ते 110 कोटींच्या राष्ट्राचं मोराल कसं आहे त्यावरनं ठरतं. भाषणांनी ठरत नाही, गाण्यांनी ठरत नाही. तर हे 110 कोटींचं राष्ट्र किती एकात्म आहे, किती समतापूर्ण आहे, तिथे समाजाच्या सगळ्या घटकांना काय स्थान आहे ते त्यांचं जन्मानी आडनावानी ठरतं का, तो चीन आणि भारतमधल्या फरकाचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. मला अभ्यासात चीनमध्ये जातीव्यवस्था असल्याचं दिसत नाही. तुमच्या माझ्या देशाच्या कपाळी लागलेला सगळ्यात मोठा शाप आहे, सगळ्यात मोठा शत्रू भ्रष्टाचार, आणि सगळ्यात वाईट भ्रष्टाचार जातीयता. आम्ही एक होतच नाही, कारण आम्ही फुटलेलो असतो. हा माझा नाही, हा त्याचा नाही, ह्याची पोटजात ह्याची उपजात विरुद्ध. हे 110 कोटीचं राष्ट्र आम्ही एकात्म झालो, विकसित झालो, सर्वांना समान स्थान असलं, स्त्री सहित ते आपण ऐकलं, तर आपण अजिंक्य आहोत, तर महासत्ता होऊ शकेल अशी शक्ती आमच्याकडे आहे. अन्यथा जर मोराल आधीच आम्ही मानलं असतो की अरे चीन ऑलरेडी महासत्ता झाली, जग मानतं, जग चीनच्या इतिहासाला गांभीर्याने घेतं, आम्ही आमच्या इतिहासाला नाही गांभीर्याने घेतो. आता जग सांगतं, अमेरिकन शास्त्रज्ञ सुद्धा सांगतात की शास्त्र तंत्रज्ञानाचा विकास चीनमध्ये जास्ती झालेला होता, भारतात नव्हता झालेला का. म्हणून या राष्ट्राची कहाणी भारत समजावून घेताना घ्यायची आहे. त्याला आपण हे नमन नाही आहे, नुसतं नमन नाही, हीच कहाणी आहे. कहाणीचा आत्मा भारत हा आहे, तुमचा माझा देश आहे. 19वे शतक येताना जो चीन आहे तो आपण जे जपानविषयी ऐकलं तो आहे, भारताविषयी आपल्याला माहिती आहे तो आहे. म्हणजे काय, दुबळी राजवट, ती आधीचे 300-350 वर्ष तीच आहे, ती म्हणजे मांचू. हे चीनच्या उत्तरेचा जो प्रदेश आहे त्याच्यातून आलेले राजे 1850च्या 300-350 वर्ष आधी, आणि त्यांची अखंड राजवट संपूर्ण चीनवर होती. मांचू खरे मूळ चीनी नाहीत, त्यांनी चीन जिंकला, पिकिंगला त्यांनी सत्ता स्थापन केली, चीनवर राज्य चालवलं, म्हणून मांचू चीनचेच बनले. म्हणजे काहीसं ते नातं भारताच्या मुघलांसारखं असावं असं आहे. मुघल हे जसे कुठून तरी आले आणि राहिले इथे, त्यांना आपलं म्हणायचं का नाही म्हणायचं गोष्ट वेगळी, मी म्हणत नाही, ज्यांना म्हणायचं खुशाल म्हणावं. संपूर्ण मुघल जे ग्रँड मुघल्स तथाकथित म्हणवले जातात याच्यातला फक्त अकबर, कारण अकबराने जाणीवपूर्वक भारतीयीकरण करण्याचा प्रयत्न केला. आम्ही ढोल वाजवतो आमच्याच एकात्मतेचे, तसे ते मांचू चीनचा इतिहास मांडताना चिनी विचारवंत मांचूंना काय म्हणतात ते चिन्यांकडनंच आपण समजावून घेतलं पाहिजे. पण 1850च्या आसपास होती मांचू राजवट, फुटलेली. एकसंध चीन आहे असं चित्र नाही. आणि युरोपीय सत्ता जशा पसरत गेल्या तसे त्यांचे चीनचे लचके तोडण्याचे प्रकार चालूच झालेले होते, जे जपानचं घडलं, जे भारताचं घडलं. पण युरोपचं राज्य जगावर जे पसरत गेलं त्याला जगाच्या वेगवेगळ्या भागांनी दिलेले जे प्रतिसाद आहेत त्याचे काही प्रकार आपल्याला सांगता येतील. एक प्रकार आहे त्यातला की तिथली लोक संपलीच मारली गेली, एक्सटर्मिनेट म्हणजे जेनोसाइड, म्हणजे रेड इंडियन्स किंवा दक्षिण अमेरिका. इतिहासाच्या पटावरून मांचू, मय, ॲस्टेक आणि इन्का नामशेष माहीत नाही, पत्ता नाही, सगळं संपले. कोर्तेज आणि पिझारो तिकडे गेले, संपलं. हे एक टोक. आणि दुसरं टोक मी म्हणेन, ज्यांना वेळेत लक्षात आलं, शहाणे झाले आणि ज्यांनी राष्ट्राचं स्वातंत्र्य सार्वभौमत्व टिकवलं, आधुनिकीकरण केलं आणि पुन्हा एकदा जगामध्ये आपलं स्थान मिळवलं, म्हणजे जपान. याला भारत आणि चीनचा जो प्रतिसाद येतो ह्याच्यामध्ये कुठेतरी येतो. आणि मध्ये कुठेतरी येतो म्हणजे आमच्या दुर्दैवाने आम्ही गेलो परकीयांच्या ताब्यात. आम्हाला आपसातली फाटाफूट इतकी महत्त्वाची वाटली की माझ्या स्वकीयापेक्षा मला गोरासाहेब जवळचा वाटला. प्रत्येकाने त्या गोरासाहेबाला मदत केली. गोरासाहेबांनी सगळ्यांच्या टाळूवर हात फिरून या देशाच्या उरावर 150 वर्ष तो थायथाया नाचला, राज्य केलं. चीन संपूर्णपणे कधीही युरोपियनांच्या ताब्यात नाही गेला. कागदावर चीनचं तथाकथित स्वातंत्र्य सार्वभौमत्व राहिलं, पण त्याला काय अर्थ नव्हता, कारण चीनी सम्राट त्याला युरोपीय सत्ता जे सांगतील तसंच वागावं लागत होतं. हे 1850च्या आसपास घडलं. नानकिंग, कॅन्टन, शांघाई ही वेगवेगळी बंदरं जे वेगवेगळ्या युरोपीय सत्ता आल्या त्यांना ती खुली करून द्यावी लागली. ओपन डोअर पॉलिसी, की व्यापाराचा हक्क, एक बंदर ब्रिटनला, एक बंदर फ्रान्सला, एक बंदर जर्मनीला, हे तर करून द्यावं लागलंच. पण नद्यांच्या मुखातून या युरोपीय सत्तांची जी तोफा असलेली जहाजं, तो विकास चीनचा नव्हता, त्यामुळे ती जहाजं नद्यांच्या मुखातून आतपर्यंत येत होती, त्यांना रोखू शकत नव्हते. सम्राटाला करार करावा लागत होता. परकीयांशी झालेल्या कराराचं पालन करण्यासाठी सम्राटाला आपल्या जनतेवर अत्याचार करावा लागत होता.
या अत्याचाराच्या युद्धांच्या कहाण्यांचं नाव आहे अफूची युद्ध. अफूची युद्ध 1850-60च्या आसपास झालेली. याचं नाव अफूची युद्ध काय आहे? कारण विशेषतः ब्रिटिशांनी चीनमध्ये अफूचा व्यापार प्रचंड प्रमाणात चालू केला. ती पिकायची भारतात, प्रोसेसिंग करून सेवन करण्याजोगी अफू तयार व्हायची. त्याचा व्यापार ईस्ट इंडिया कंपनी चीनमध्ये करत होती. ज्या चीनी विचारवंतांना, कार्यकर्त्यांना वाटलं की यांनी चीनी तरुण पिढी नाचते, बिघडतीये, त्यांनी बंड केलं. आणि त्यांचं बंड होतं अर्थातच अफूचा व्यापार बंद करा. ते बंड सम्राटांनी चिरडलं, कारण करार होते तसे, युरोपीय सत्तांचे करार होते. या बंडांच्या मधली 2 बंड यांच्या कहाण्या चित्तथरारक आहेतच, पण त्यांचा पुढच्या माओ क्रांती आणि लाँग मार्च यांच्याशी सुद्धा संबंध आहे. एकाचं नाव आहे ताईपिंग बंड. ताईपिंग या शब्दाचा अर्थ आहे शांततेचं आणि समृद्धीचं राज्य. कॅन्टनला जन्म झालेला हक्का नावाची जमात आहे. त्या जमातीतला हा एक तरुण, आधी शिक्षक होता तो, त्याचं नाव होंग. तो ख्रिश्चन झाला. त्याचं येशू ख्रिस्तावर प्रेम होतं आणि त्याला वाटला की येशू ख्रिस्ताचा संदेश आहे मानवाच्या मुक्ततेचा. पण हा जो माझा सम्राट आहे, ज्याचं खरं म्हणजे काम जनतेचं रक्षण करण्याचं आहे, तो अफूचा व्यापार पण होऊ देतोय. तो या परक्याला सामील होऊन माझ्याच देशाच्या जनतेवर अत्याचार करतोय. म्हणून गावातला हा एक प्राथमिक शिक्षक, ज्याचा जन्म 1814 सालातला, तो पेटून उठला. त्यांनी शेतकऱ्यांची संघटना बांधली, शस्त्रास्त्र गोळा केली आणि पिकिंगच्या सत्तेविरुद्ध बंड पुकारलं. ही कथा चालू होते 1850 मध्ये. युरोपीय सत्तांनी अर्थातच आधी राजाला सांगितलं. राजा म्हणला मी काय करू शकत नाही. हा धर्मानी ख्रिश्चन होता. त्यामुळे ब्रिटिशांनी होंगला आधी ऑफर केलं की चल आम्हीच तुला मदत करतो. तो म्हणाला मला तुमच्या मदतीची गरज नाही, मी माझ्या देशाच्या स्वातंत्र्य आणि ही तरुण पिढी नीट राहावी याकरता लढतोय. मग झाले ब्रिटिश, त्यामुळे शत्रू. ताईपिंग बंड वाढत गेलं. पण साधारण 1855-56च्या पुढे ताईपिंग जे सरदार होते त्यांच्यामध्ये आपसात फाटाफूट झाली. हा स्वतः होंग याने आपला राज्याभिषेक करून घेतला नानकिंगला. आणि राज्याभिषेकानंतर त्यांनी स्वतःला नाव दिलं स्वर्गाचा सम्राट. चीनी भाषेतला मूळ शब्द आहे तियान वांग. तियान वांग म्हणजे परमेश्वरी राजा, परमेश्वराच्या इच्छेनुसार झालेला राजा. आणि मला इथे एक न्यायनीती समृद्धीचं राज्य आणायचं आहे, ते जनसामान्यांना संघटित करून आणायचं आहे असं म्हणणारा हा. पण पुढे झाली फाटाफूट. ताईपिंग जे सरदार होते त्यांच्या आपसात लढाया चालू झाल्या. त्यामध्ये होंगचा मृत्यूही झाला. आणि एकच पराक्रमी सरदार उरला, त्याचं नाव शिह ताकाई. मग चीनी सम्राटाच्या जे सैन्य आली ती या शिह ताकाईच्या मागे लागली. शिह ताकाई पळत सुटला. पुढे लाँग मार्चच्या कथेत येणारच आहे ती जागा, तिचा उल्लेख. ती जागा म्हणजे तातू नावाची नदी आहे. त्या नदीवरच्या पुलाकरता झालेली लढाई. हा शिह ताकाई पण पळत जो सुटला तो ह्या तातू नदीच्या काठावर याच ठिकाणी लुटिंग नावाचा पूल आहे, लुटिंग नावाचा पूल, आनशुवांग नावाचं गाव, या गावी पोचला. त्याला असं वाटलं की आता सम्राटाची सेना खूप अंतरावर राहिली आहे, मी डोंगर दऱ्यात पोचलोय, सुरक्षित आहे, येणाऱ्या खिंडी अडवलेल्या आहेत. शिह ताकाईला या आनशुवांगला असताना मुलगा झाला. आणि मुलगा झाला याचा आनंद साजरा करण्याकरता 3 दिवस 3 रात्र ते तिथे थांबलेले होते. तेवढा वेळ चीनी सम्राटाच्या सेनेला पोचायला पुरला. शिह ताकाई बेचक्यात सापडला, कत्तल झाली, तो मेला आणि ताईपिंग बंड संपलं, चिरडलं. चीनच्या इतिहासातली पुढल्या जवळजवळ 2-3 पिढ्या, 60-70 वर्ष भयंकर अनागोंदी आणि म्हणजे सभ्य मराठी शब्द राडा, भयानक राडा आहे. त्याच्या सगळा तपशील नुसता पाहायला आहे. भयानक हिंसाचार आहे, राडा आहे, कोणाच्या पायपोस कोणाच्या पायात नाही, एक धड सत्ता नाही, तुटत जाणे, फुटत जाणे. आणि त्या सगळ्या जो गोंधळ आहे, उलथापालथ आहे, त्या उलथापालथीतून नवीन निर्माण होत असलेल्या चीन आहे. सम्राट पण गेला. मग एक डॉवेजर क्वीन म्हणजे तिचा मुलगा पुढे सम्राट होणार, ही महत्वाकांक्षी स्त्री होती, येहोनाला म्हणून. तिचं राज्य होतं. तिने सगळ्यांच्या टाळूवरनं हात फिरून तर राज्य तर केलंच केलं. ती जबरदस्त महत्वाकांक्षी होतीच. पण लोकांच्याकडे आधुनिकता आलेली आहे ना, आता आपल्याला आधुनिकीकरण टाळून चालणार नाही, म्हणून तिने थोडा काळ एक नाटक केलं. त्या नाटकाचं नाव आहे 100 फुलं फुलू देत. 100 फुलं. 100 फुलं ही शब्दरचना पुढे माओची आहे. 100 दिवसांच्या सुधारणा, की आपल्याला सुधारणा हव्यात, लोकांना सांगितलं. आणि मग जे लोकांनी सुधारणांच्या बाजूने बोलले त्यांची नंतर सरसकट कत्तल केली. 1909 मध्ये आधीचा मांचू सम्राट मेला, नवीन कोणी जागेवर येण्यातला नव्हता. मांचूर राजवट कोसळली, एक पोकळी निर्माण झाली.
खरं म्हणजे पुढची 40 वर्ष ती पोकळी टिकलेली होती. त्या पोकळीमध्ये चीनचं अंतर्गत युद्ध चालू होतं, ते यादवी युद्धच आहे. पण मी ज्याला चीनचा लोकमान्य टिळक म्हणेन खूप अर्थांनी, असा एक ज्येष्ठ व्यक्ती त्या काळात कार्य करत होता, त्याचं नाव डॉक्टर सन यत सेन. डॉक्टर सन यत सेनचा जन्म 1866 मधला आहे, कॅन्टनचा. आणि सन यत सेनचं शिक्षण झालेलं होतं कॅन्टनच्या ख्रिश्चन मिशनरी शाळांच्या मध्ये. त्यामुळे त्याचा विदेशींशी संपर्कही आलेला होता. त्याला आधुनिकता समजत होती, ती या देशामध्ये आली पाहिजे आणि उदारमतवादी लोकशाही, लोकांची लोकशाही राजवट आली पाहिजे, याकरता सन यत सेननी कार्यकर्त्यांचे मंडळं तयार केली. विचार चिंतन पुस्तकांचं वाचन असे करायला अभ्यासगट एकत्र यायचे. त्यांचं पुढे चळवळीमध्ये रूपांतर झालं आणि अपेक्षित होतं तसेच चीनी सम्राटांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्या कत्तली उडवल्या. त्या अशा अनेकांच्या कत्तली झाल्या म्हणल्यानंतर डॉक्टर सन यत सेनला चीन सोडून पळून जावं लागलं. सन यत सेन पळून गेला आधी इंग्लंडमध्ये. काही वर्ष इंग्लंडमध्ये राहिल्यानंतर तिथून तो आला चीनच्या जवळ म्हणून म्हणजे टोकियोमध्ये येऊन राहिला. त्या टोकियोमध्ये एक दुसरा तरुण विद्यार्थी शिक्षण घेत होता. तो सन यत सेनचा एकदम विश्वासू विद्यार्थी बनला, तो म्हणजे चांग कै शेक. सन यत सेनच्या मागे जो नेता बनला तो. सन यत सेननी जो राजकीय पक्ष स्थापन केला त्याचं नाव कुओमिन्तांग. कुओमिन्तांगचा शब्दशः अर्थ आहे राष्ट्रीय पक्ष, नॅशनल पार्टी, कुओमिन्तांग. आणि त्याचं उद्दिष्ट चीनमध्ये लोकशाहीची स्थापना करणे, लोकांना लोकशाही स्वातंत्र्य देणे. त्यांनी 3 प्रकारची समता आणि सन यत सेननी म्हटलं आपला समाज मॉडर्न आधुनिक झाला पाहिजे, ती 7 प्रकारची मॉडर्नायझेशन्स त्यांनी मांडली. त्यामुळे ज्या वेळेला मांचू राजवट कोसळली त्यावेळेला आता ही जी पोकळी झाली हिचं काय करायचं, अशा वेळेला डॉक्टर सन यत सेनला नानकिंग या ठिकाणी सरकार बनवायला संधी मिळाली. तो झाला राष्ट्रपती, राष्ट्राध्यक्ष आणि त्यांनी मंत्रिमंडळ बनवलं. त्याच्या मंत्रिमंडळामध्ये एक लष्करी सेनापती प्रमुख होता, त्याचं नाव युआन शी काई. हा महत्वाकांक्षी होता. हा त्यावेळेला होता पिकिंगला. त्याला स्वतःला चीनचा सम्राट व्हायचं होतं. त्यामुळे डॉक्टर सन यत सेन ज्या वेळेला राष्ट्राध्यक्ष झाला आणि त्यांनी मंत्रिमंडळ बनवलं तेव्हा युआन शी काई चिडला. आणि युआन शी काई आणि त्याच्याबरोबर चीनच्या वेगवेगळ्या भागातले जे लष्करी सेनापती होते त्यांनी आपापल्या भागात बंड केली. चीनचे अनेक तुकडे झाले, एकच असं नाही अनेक झाले, सांगावेत तेवढे कमी असे अनेक तुकडे झाले. सन यत सेननी भूमिका घेतली की मला राष्ट्रपती होण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही, तुला व्हायचं का तू हो, पण चीनची एकात्मता ठेव आणि लोकशाही आण. म्हणून सन यत सेननी आपलं पद सोडलं आणि युआन शी काईला राष्ट्राध्यक्ष केलं. युआन शी काई राष्ट्राध्यक्ष झाला. त्याच्या पुढच्या 3 वर्षात त्यांनी सगळी लोकशाही गुंडाळून ठेवली. आवश्यक त्यांच्या कत्तली केल्या, स्वतःचा त्यांनी राज्याभिषेक पण करून घेतला. पुढे सुदैवानी म्हणा अगर दुर्दैवानी त्याला फार काळ तो जगला नाही. 1916 मध्ये तो मेला. हे होत असताना चीनमध्ये नव्या शाळा निघत होत्या, कॉलेजेस निघत होती. अस्वस्थ असलेली तरुण पिढी नवे विचार घेत होती. त्याचा प्रतिनिधी बनतो माओ त्से तुंग. चीनचा हुनान हा जो प्रांत, त्याच्या शाओशान नावाच्या गावामध्ये माओचा जन्म झाला. माओचा बाप एक सामान्य शेतकरी. तो चिडका होता, तो मारकुटा पण होता आणि तो पोराला बडवायचा. त्यामुळे माओनी लहानपणी बापाविरुद्धच बंड केलं. माओच्या बंडाची तिथेच सुरुवात होते. माओचं बापाविरुद्ध बंड आणि माओची पहिली बापाशी खुन्नसच, आईशी नीट. आई त्याला सांगायची की असं तू भांडू नको, तुला जे म्हणायचं ते मला सांग, मी याला बरोबर लाईनीवर आणते. ते बायको काम स्किलफुली करतच असते. पण माओने अशी फ्रंटल बापाशी खुन्नसच. शाळेमध्ये त्यांना एक मास्तर होता, तो पण मारकुटा होता, मारायचा. म्हणून माओ शाळेतून पळून गेला. आई वडील काळजीत, पळून कुठे गेलाय. माओनी संप पुकारला की त्या मास्तरनी तो लाईनीवर आला, नीट माफी मागितली तर मी पुन्हा शाळेत जाईन. माओची शाळा संपलीच. खरं म्हणजे पुढे पुस्तकी आणि शाळेतलं शिक्षण माओचं फारसं झालेलं नाहीये. माओ स्वतः शिकलेला माणूस आहे, वाचून शिकलेला माणूस आहे. तर शाळा थांबली, पण पुढे हुनानची जी पब्लिक लायब्ररी तिच्यात हा जाऊन बसायचा, पुस्तकं वाचत बसायचा. हुनानच्या पब्लिक लायब्ररी, वय वर्ष 15-16 असं असताना हुनानच्या पब्लिक लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तकं वाचत बसायचा. ते त्याचं शिक्षण, वेगवेगळी वाचलेली पुस्तकं, ते त्याचा कम्युनिस्ट मॅनिफेस्टोशी संबंध तिथे आला. युरोपीय विचारवंतांशी त्याचा संबंध तिथे आला. मग त्याला लक्षात आलं की आपल्याला जास्तीचं शिकायचं असेल तर बीजिंगला जायला पाहिजे, आपल्याला पिकिंगला जायला पाहिजे. तो पिकिंगला गेला. त्याचा जो मार्क्सवादी गुरु, त्याचं नाव आहे डॉक्टर यान चेंग.
ची भेट त्याची पिकिंगमध्ये झाली. पिकिंगमध्ये माओनी नोकरी करणं चालू केलं. ती नोकरी होती लायब्ररीमधला कर्मचारी. लायब्ररीमधला कर्मचारी म्हणून काम करतानाही तो पुस्तकं वाचत सुटायचा. या यांग चेंग आणि ली ता चाओ हे चीनमधले पहिले मार्क्सवादी विचारवंत, आणि या दोघांनीही मार्क्सवादी विचार सांगण्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्याबरोबर अभ्यास मंडळामध्ये जे तरुण येत असत त्यांना सांगितलं की आपल्याला तो मार्क्सचा विचार तसाच्या तसा घ्यायचा नाही, त्याचं चिनीकरण करायचं आहे. चिनी परिस्थितीशी आवश्यक ते जे बदल आहेत ते करायचे. माओ त्यात तालमीत वाढत होता, म्हणून पुढे लेनिन किंवा स्टॅलिनच्या विचाराशी माओला शत्रुत्व करावं लागलं. खरं म्हणजे मार्क्स मूळ सांगत होता त्याहीपेक्षा काहीतरी वेगळं सांगावं लागलं. ते सांगायला माओ बिचकला नाही. चीनची परिस्थिती वेगळी हे ओळखून तशी क्रांतीला चीनमध्ये आकार द्यायला बिचकला नाही. त्याचं मूळ गुरु डॉक्टर यांग चेन आणि हा ली ता चाओ. ली ता चाओला मुलगी नव्हती, पण यांग चेनला होती. माओ तिच्या प्रेमात पडला. या मुलीचं नाव आहे यांग हुई हुई. हे अजून हिंदी चित्रपटांच्या करता गाणी चोरणाऱ्या कोणाच्या लक्षात आलेलं दिसत नाही, नाहीतर हे छुई मुईला जुळणारं काफी आहे. हा यथावकाश माओचं तिच्याशी लग्न पण झालं. दोघंही पार्टीचे नंतर कार्यकर्तेही बनलेले होते. चीनी कम्युनिस्ट पार्टीची स्थापना जुलै 1921 मध्ये झाली शांघाईला, एका तळ्याच्या काठावर. आणि खरं म्हणजे तळ्यातल्या एका बोटीतच. आणि माओच्या नावानेच हा एक जोक सांगितला जातो. ते म्हणजे 6 जण त्या बोटीत बसलेले होते. आणि माओ म्हणला आत्ता ही जर बोट बुडली तर चीनी साम्यवाद बुडला. पण बोट बुडली नाही. बुडायच्या वेळा खूप आल्या. तऱ्हातऱ्हांचे नेते आले आणि गेले. त्या सगळ्यांच्या मधनं खरोखर हिमालयाच्या उत्तुंग शिखरासारखं माओचं नेतृत्व त्याच्यामध्ये ठळक उठून दिसतं. पण ते माओचं नेतृत्व निर्माण व्हायला अजून काही वर्ष जायची होती. त्यावेळेपर्यंत माओ साम्यवादी पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि ज्याचे मुळातलेच विरोध आहेत साम्यवादाशी. साम्यवादाची जी पोथी सांगितली जाते त्याच्याशी असा कार्यकर्ता होता. पुढे ली ता चाओची हत्या झाली. या डॉक्टर यांग चेनची हत्या झाली. सन्यत सेन आणि त्याचं कुओमिंतांग याच्याशी आधी चीनी कम्युनिस्ट पार्टीची अलायन्स होता, आघाडीचं राजकारण होतं. ते डॉक्टर सन्यत सेन होता तोवर टिकलं. सन्यत सेनचा 1925 साली मृत्यू झाला. सन्यत सेनचा पट्ट्य शिष्य चियांग कै शेक हा प्रमुख झाला. चियांग कै शेक युद्धवादी होता. चियांग कै शेक चीनी अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण ज्या अकॅडमीमध्ये होतं, वाम्पोआ अकॅडमी, तिथे शिकलेला अधिकारी होता. आणि त्यामुळे हे जे फाटाफूट आहेत चीनमध्ये, ते सगळा चीन जर एकत्र आणायचं असेल तर लष्करी हाताने, टफ कणखर हाताने सगळं चिरडून चीनला एकत्र आणलं पाहिजे असं म्हणणारा चियांग कै शेक. त्यामुळे सन्यत सेनच्या मृत्यूनंतर कुओमिंतांग आणि चीनी कम्युनिस्ट पार्टी यांचे मतभेद अटळ होते. पण कुओमिंतांग आणि चीनी कम्युनिस्ट पार्टी यांचे मतभेद व्हायच्या आधी माओ आणि चीनी कम्युनिस्ट पार्टी यांचे मतभेद झाले. टोकाचे मतभेद झाले. किती झाले तर 1925 साली चीनी कम्युनिस्ट पार्टीने माओला पार्टीतून हाकलून दिलं. आणि त्यामुळे माओ वैतागला. तो पिकिंगहून निघून आला, पिकिंग आणि नानकिंगहून. त्याचं जे राज्य हुनान, त्या हुनानमध्ये तो परत आला. आणि आपल्याच्याने तिकडं काय पार्टीमध्ये काय जमत नाही, त्यांनी हुनानमध्ये सोव्हिएत म्हणजे जनसामान्यांचं राज्य छोटंसं स्थापन केलं. शेतकऱ्यांची संघटना स्थापन करून त्यांनी कामाला सुरुवात केली. हे वर्ष 1925 आहे. म्हणजे यावेळी माओ आहे 31 वर्षाचा. माओचा जन्म 1893, 26 डिसेंबर 1893. तुमचे पण सुटका नाही आहे आणि आपला पण इलाज नाही आहे की मला भारत आठवत राहतो. 1893 म्हणजे सुभाषबाबूंच्या जन्माचं वर्ष आहे. माओ नेहरूंच्या पेक्षा 4 वर्ष लहान. नेहरूंचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 आणि माओ 26 डिसेंबर 1893. 1925 मध्ये त्याच्यावर कारवाई होताना माओ 31 वर्षाचा आहे, हारलेला आहे, हताश आहे, संपलं सगळं म्हणून हुनानमध्ये परत आलाय. हे आपल्याच्याने जमेल तेवढं एवढंसं काम करू म्हणून शेतकऱ्यांची संघटना बांधत, काही पुस्तकं छोटी छोटी लिहित माओ सोव्हिएत फॉर्म करून छोटंसं सोव्हिएत जनसामान्यांचं राज्य असं तो तयार करत होता. माओचा काय मतभेद होता? चीनी कम्युनिस्ट पार्टी जी आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट संघटना, तिचं नाव थर्ड इंटरनॅशनल, त्या थर्ड इंटरनॅशनलचं नेतृत्व अर्थातच सोव्हिएत रशियाकडे होतं आणि त्याचा सर्वेसर्वा म्हणावा असा नेता होता स्टॅलिन. त्या स्टॅलिनच्या सूचनेवरून काम करत असलेल्या चीनी कम्युनिस्ट पक्षाशी माओचे मतभेद कोणते होते
त्यातला एक मतभेद समजून घ्यायला आपल्याला डोक्याला थोडा ताप दिला पाहिजे. कोणाला जर थोडा त्रास वाटला तर ॲडव्हान्समध्ये माफी मागतो. वेगळ्या काळात शिरतो, वेगळ्या प्रदेशात जातो. आणि खरं म्हणजे आजच्या तारखेला साम्यवादाविषयी बोलताना तर सांगावं लागतं की विशेषतः तरुण मुलं मुली यांच्याकरता आजच्या तारखेला तरी ती एक इतिहासातली गोष्ट आहे, काही कळायच्या आत घडलेली गोष्ट आहे. अक्षरशः परवापर्यंत साम्यवाद हे जागतिक आव्हान होतं, विचारधारेचं म्हणून, राज्यव्यवस्थेचं म्हणून, आर्थिक धोरणांचं म्हणून. भारतासहित जवळजवळ निम्म्या किंवा भौगोलिक आकार म्हणायचं झालं तर त्यापेक्षा मोठ्या जगावर लाल रंग होता, साम्यवादाचा प्रभाव होता. 70मध्ये ज्या काळात मी शिकलो, कार्यकर्ता म्हणून कामं केली, भारताचं राष्ट्रीयत्वच शिकलो, पण अभ्यास करायचा होता, करावा लागला, कारण त्याच्याशिवाय आपल्याला कळणार नाही, तो साम्यवादाचा अभ्यास होता. आणि अचानक 1989 ते 91 या वर्षांच्या मध्ये माझ्या घरच्या कप्प्यांच्या मध्ये जी सगळी समग्र लेनिन आहे, समग्र मार्क्स आहे, समग्र कोण स्टॅलिन आहे, ट्रॉट्स्की आहे, ती अचानक पुस्तकं जुनी पुराणी बनली. खट अचानक काही कळायच्या आत ती पुस्तकं आता फक्त हिस्टॉरिक डॉक्युमेंट्स. पण हे चित्र 1925मध्ये नाही, हे चित्र 1991 पर्यंत नाही. गेल्या 12 वर्षात जे तरुण झाले त्यांना कळणारं जग आहे की अमेरिका एकमेव सत्ता, पण सोव्हिएट रशियाचं स्थान, चीन हे साम्यवादी देश, झालेली कोरियाची लढाई, व्हिएतनामची लढाई, कांपुचियाची, जगभर चाललेली यादवी युद्ध वगैरे वगैरे वगैरे, ही एकदम काही कळायच्या आत नुसत्या इतिहासातल्या गोष्टी बनून गेल्या. पण 20व्या शतकाच्या फार मोठ्या भागावर साम्यवादाचा जबरदस्त ठसा आहे. डाव्या विचाराचा भारतावर सुद्धा ठसा आहे, कारण नेहरू प्रभावित होते. नेहरू ज्या वेळेला सोव्हिएट रशियाकडे पाहत होते, सोव्हिएट रशिया ही जगावर प्रभाव पाडणारी घटना होती, तिचा चीनवर पण प्रभाव पडला, बोल्शेविक क्रांतीचा. आणि स्वतंत्र झालेल्या भारताला काय आकार हवा आहे त्याचा नेहरूंच्या डोक्यावर सगळ्यात जास्त प्रभाव. सोव्हिएत रशिया, त्यातली पंचवार्षिक योजनांची कल्पना, कारण कळणारे आकडे तरी असं दाखवत होते की एका पिढीच्या आत सोव्हिएट रशिया हे अमेरिकेच्या तोडीसतोड राष्ट्र बनतंय. तो आकड्यांचा खेळ होता, तो खोटा होता, तो साम्यवादाच्या नावाखाली शक्तींचं केंद्रीकरण झालेलं होतं. ब्युरोक्रेसी काय भ्रष्ट असेल अशी रशियन साम्यवादी पार्टी भ्रष्ट होती, हे उशिरा लक्षात येत गेलं. शीतयुद्ध चालू असण्याच्या सगळ्यात वाईट काळामध्ये सुद्धा रशिया अन्नधान्याच्या बाबतीत कधी स्वयंपूर्ण नव्हता. आणि नुसता अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नव्हता नाही, शीतयुद्धाच्या काळात रशिया अमेरिकेकडून गहू आयात करत होता. हे नंतर कळत गेलं. त्यामुळे त्यात बदल करायचा मनापासून गोर्बाचेवनी जेव्हा प्रयत्न केला तेव्हा रशिया पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. काही कळायच्यात होत्याचं नव्हतं झालं. पण ते चित्र 1990च्या आधीच्या 20व्या शतकावर नाही, तो रशियाचा प्रभाव आहे, ठसा आहे, बोल्शेविक विचारांचा आहे, तो चीनवर प्रभाव पोचला. त्यामुळे मार्क्स, लेनिन आणि नंतरचा राज्यकर्ता म्हणून स्टॅलिन, आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट संघटना पण होती, ती म्हणजे थर्ड इंटरनॅशनल. तिने पत्करलेलं कर्तव्य होतं की साम्यवादी क्रांती एका देशापुरती कधी होत नसते, सगळं जग लाल करणे, सगळ्या जगात साम्यवादी क्रांती झाली पाहिजे. त्यामुळे सोव्हिएट रशियाच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षित माणसं जगाच्या कानाकोपऱ्यात जात होती साम्यवादाचा प्रसार करायला आणि क्रांती घडवून आणायला. म्हणून चीनमध्ये कम्युनिस्ट पक्ष स्थापन झाला, तेव्हा तो थर्ड इंटरनॅशनलचा सदस्य पण होता, विचारविनिमय पण होत असे. त्यामध्ये स्टॅलिननी चीनी कम्युनिस्ट पक्षाला मार्गदर्शन करायला 2 त्याचे ज्येष्ठ सहकारी पाठवले. ते दोघं म्हणजे एकाचं नाव आहे मायकेल बोरोदिन आणि दुसऱ्याचं नाव आहे मानवेंद्रनाथ रॉय. ज्याला राष्ट्राकरता जीवनाच्या विविध क्षेत्रातल्या लढाया लढायच्या आहेत आणि आपली ही प्रार्थना करायची आहे, त्याला प्रेरणा वाटेल अशा गोष्टीपासून आपण सुरुवात केली. एकत्र प्रार्थना करू आणि आज थांबू. नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी, नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी, मनी हास्य लेऊन मुक्ती जगावी, मनी हास्य लेऊन मुक्ती जगावी, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती,
अहंता गळावी अभंगास म्हणता अहंता गळावी अभंगास म्हणता तपस्येत तल्लीन आतून होता तपस्येत तल्लीन आतून होता प्रतिभे समस्तीत आकार यावे प्रतिभे समस्तीत आकार यावे पुरी उत्तमाचेच ओंकार गावे पुरी उत्तमाचेच ओंकार गावे हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती जरी एक अश्रू पुसायास आला जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला तरी जन्म काहीच कामास आला जरी अश्रू विस्फोट होऊन सजला जरी अश्रू विस्फोट होऊन सजला तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती 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 नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती